जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्रांनो, भारत पाकिस्तान या दोन देशादरम्यान 1960ला सिंधू जलवाटपचा करार झालेला होता आणि या कराराबद्दल आपण इत्यंभूत माहिती या छोट्याशा व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, सध्याचे पाकिस्तानचे जे संरक्षण मंत्री आहेत त्यांचं नाव आहे ख्वाजा मोहम्मद आसिफ आणि यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे. विधान कसं आहे आपण लक्षात घ्या. जर आम्हाला वाटले की आमच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे आणि पाणी देखील आमच्या राष्ट्रीय सुरक्षेचा भाग आहे, तर आम्ही भारताच्या विरोधात निश्चितपणे युद्ध करू. आता संरक्षण मंत्री असे का बोललेले आहेत? कारण की भारताने सिंधू पाणी वाटपचा करार जो आहे तो निलंबित केलेला आहे आणि या कराराबद्दलच्या सर्व महत्त्वपूर्ण तथ्य आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायचे आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सिंधू नदी ही जी आहे ही आंतरराष्ट्रीय नदी आहे, कारण की ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशादरम्यान वाहते. आणि सिंधू जलप्रणालीमध्ये साधारणतः आपल्याला 6 नद्या पाहायला मिळतात आणि या नद्या कोणकोणत्या दोस्तांनो? एक तर आहे सिंधू, दुसरी आहे झेलम, तिसरी आहे चिनाब, चौथी आहे रावी, पाचवी बियास आणि 6वी जी आहे ती सतलज. आता या जलप्रणालीच्या काठावरील जो प्रदेश आहे तो साधारणतः 11.2 लाख चौरस किलोमीटर पसरलेला आहे आणि या 11.2 लाख चौरस किलोमीटर परिसरामध्ये जवळपास 47% भूभाग जो आहे तो पाकिस्तानमध्ये येतो. नंतर 39% भूभाग हा भारतात येतो, 8% चीनमध्ये येतो आणि दोस्तांनो 6% अफगाणिस्तानमध्ये येतो. आता या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या जर आपण पाहायला गेली तर साधारणतः ती आहे किती कोटी लोक राहतात या प्रदेशामध्ये? 30 कोटी लोक. आता फाळणीच्या पूर्वीच भारत पाकिस्तानमध्ये या जलवाटपासंदर्भात विवाद निर्माण होता, कारण की भारताच्या पंजाब आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांतादरम्यान या जलवाटपामुळे थोडासा विवाद निर्माण होणार होता. त्यामुळं भारत पाकिस्ताननी 1947 सालीच एक स्टँड स्टील करार केलेला आहे. म्हणजे काय? जैसे थे स्थिती. ज्याप्रमाणे सध्या पाणी जे पाकिस्तानला जात आहे त्याच्यावरती भारत कोणता आक्षेप घेणार नाही असा या स्टँडस्टील कराराचा अर्थ होता आणि 47ला हा करार झालेला आहे. आणि या अंतर्गत दोस्तांनो 2 मुख्य कालव्यांमधून पाकिस्तानला पाणी मिळत राहिले आणि हा प्रकार जो आहे तो 1947 ते 31 मार्च 1948 पर्यंत चालत राहिला. मात्र कालांतराने भारताने जो पाणी पुरवठा रोखलेला आहे त्याच्यामुळं पाकिस्तानातील जवळपास 17 लाख एकर जमिनीवरची पूर्ण शेती जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे. म्हणजे भारताने पहिला दणका जो दिलेला आहे पाकिस्तानला तो 1948ला दिलेला आहे फाळणीनंतर. पण मग जागतिक बँक ज्याला आपण म्हणतो वर्ल्ड बँक, या जागतिक बँकेने 1951 ते 1960 ही एक प्रकारे मध्यस्थी केलेली आहे आणि या मध्यस्थीच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये करार घडून आलेला आहे. आता आपल्याला सर्वात महत्त्वपूर्ण तारीख जी लक्षात ठेवायची दोस्तांनो ती ठेवायची आहे 19 सप्टेंबर 1960. या दिवशी सिंधू नदीच्या पाणी वाटाचा करार भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान झाला आणि इथं या करारावरती स्वाक्षऱ्या करत असताना आपल्याला एक फोटो दिसत आहे. या करारावरती भारतातर्फे तत्कालीन भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयूब खान जे आहे यांनी स्वाक्षरी केलेली आहे. आता इथं आपण पाहावं की सिंधू जलप्रणाली जी आहे त्यापैकी सतलज, बियास आणि रावी या नद्यांचं पाणी जे आहे ते भारताला प्राप्त झालं, तर सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी जे आहे ते पाकिस्तानला प्राप्त झालेलं आहे. आता आकडेवारीत जर बोलायचं झालं तर करारानुसार 20% पाणी भारताच्या वाट्याला आलं आणि 80% पाणी जे आहे ते पाकिस्तानच्या वाट्याला आलेलं आहे. म्हणजे मोठ्या भावानी लहान भावाला ज्याप्रमाणे वागवावं तशा प्रकारची वागणूक भारताने पाकिस्तानला दिलेली आपल्याला आढळते. मात्र दोस्तांनो आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की 2025ला एप्रिल महिन्यामध्ये पहलगाम जम्मू काश्मीरमधलं एक पर्यटन स्थळ, तिथं जो दहशतवादी हल्ला झाला त्यात 26 लोकांना जे आहे ते यमसदनी पाठवण्यात आलं, त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि निश्चितपणे भारत सरकार जे आहे यांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली
आणि याच पावला अंतर्गत लाईक भारताने जो आहे तो करार जो आहे तो स्थगित करून टाकलेला आहे. आणि कारण काय दिलेलं आहे की सीमेपलीकडून होणारा दहशतवाद तो रोखण्यास जो आहे तो पाकिस्तान अपयशी ठरत आहे. नंतर पाकिस्तानचं जे दहशतवाद्यांना खत पाणी घालणं जे चालू आहे ते जोपर्यंत ते रोखत नाहीत तोपर्यंत हा करार जो आहे हा निलंबित राहणार आहे. दोस्तांनो, आता या करारामुळे पाकिस्तानवरती कोणकोणता परिणाम होणार आहे? ऑब्व्हियसली परिणाम वाईटच होणार आहे. आणि कोणकोणता परिणाम झालेला आहे किंवा कोणता परिणाम होणार आहे हे आपण लक्षात ठेवायचं. सर्वप्रथम आपण लक्षात ठेवायचं, पाकिस्तानमधील मंगल आणि तरबेला नावाचे जलविद्युत धरणं जे आहेत त्यांना जो पाणी पुरवठा होतो तो मिळत नसल्यामुळे साधारणतः पाकिस्तानमधलं 30 ते 50% विद्युत उत्पादन जे आहे ते घट झालेली आहे. ऑब्व्हियसली उत्पादन जर घटलं तर विजेचे दर जे आहेत ते वाढणार. आधीच भिकारी कंगाल झालेला देश जो आहे पाकिस्तान, तर त्यासाठी ही एवढी मोठी घट जी आहे ती पचवणं ही दुरापास्त गोष्ट आहे. नंबर 2, याच्यामुळं काय झालेलं आहे की वीज पुरवठा नसल्यामुळं औद्योगिक उत्पादनात घट झालेली आहे. आणि औद्योगिक उत्पादन नसलं त्यामुळं रोजगारात सुद्धा जे आहे ती घट झालेली आहे. नंतर दोस्तांनो, पाकिस्तानचे जे 2 प्रांत आहेत, मोठे मोठे प्रांत आहेत, सिंध आणि बलुचिस्तान, या 2 प्रांतांमध्ये तीव्र प्रकारची पाणी टंचाई जी आहे ती जाणवायला लागलेली आहे. नंतर पाकिस्तानचा जो वायव्य कालवा आहे त्यात जवळपास 64% पाण्याची घट जाणवत आहे. मग दोस्तांनो, ज्याला आपण राईस कॅनल म्हणतो, राईस कॅनल म्हणजे काय की या कॅनलच्या माध्यमातून भाताचं जिथं फार मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं त्यामध्ये जवळपास 38% पाण्याची कमतरता आपल्याला जाणवायला लागलेली आहे. कुठं? पाकिस्तानात. त्याचप्रमाणे एक दादू नावाचा कालवा आहे पाकिस्तानामध्ये, त्यात सुद्धा जवळपास 82% पाणी टंचाई जाणवत आहे. थोडक्यात दोस्तांनो, मतितार्थ असा आहे की पाकिस्तानाच्या शेतीतील साधारणतः 90% जमिनीला पाणी पुरवठा कोणती जलप्रणाली करते? ही जलप्रणाली आहे सिंधू जलप्रणाली. आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्पन्नात जो काही शेती क्षेत्राचा वाटा आहे तो आहे किती टक्के? तर तो आहे साधारणतः 23%. आणि त्यामुळे पाकिस्तानातल्या ग्रामीण भागातल्या 68% लोकांना जे आहे तो रोजगार मिळतो किंवा त्यांची उपजीविका जी आहे ती याच्यावरती आधारित आहे. या सर्व गोष्टी झाल्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या मार्गी लागलेली आहे. भारताने दिलेला हा पाकिस्तानला एक दणका आहे. दोस्तांनो, आपल्याला जर छोटंसं लेक्चर आवडलं असेल तर निश्चितपणे आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद दोस्तांनो.